कसं सामोरं जायचं असा प्रश्न या सगळ्यांसमोर असताना सुनेत्रा पवारांनी सुकाणू हाती घेतलं या संपूर्ण पक्षाचं आणि पक्ष आता प्रगतीपथावरती जाताना आपल्याला दिसतोय। 95 जागा शिवसेनेची मुसंडी आपल्याला दिसतेय। थेट 102 जागांवरती शिवसेना विजयी झालेली आहे, तर भाजप 173, शिवसेनेचे आकडे वाढताना दिसतात। 104 जागांवरती शिवसेना विजयी झालेली आहे, तर जितेंद्र कानडे यांनी भाजपच्या दीपक आलुरेंवरती विजय मिळवलाय। तुळजापूर अणदूर गटामध्ये ठाकरेंचे डॉक्टर जितेंद्र कानडे विजयी झालेले आहेत। अर्थात शिवसेनेची ग्रामीण भागामध्ये किती ताकद आहे हे दाखवणारा हा निकाल आहे आणि अर्थात शिंदेंनी ज्या प्रकारे याही परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी जाऊन प्रचार केलेला होता, सोलापुरात खास करून ते प्रचार करताना दिसलेले होते, सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला होता आणि त्याचं फळ आता आपल्याला शिवसेनेला मिळताना दिसते। कारण 104 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। शिवसेनेनं मोठी मुसंडी मारलेली आहे। अर्थात एकनाथ शिंदे यांच्यावरच हा संपूर्ण प्रचाराचा भार होता आणि अर्थात त्यांचे काही स्थानिक नेते तितकाच प्रचार तीव्रतेने तितक्याच चांगल्या पद्धतीने करताना दिसलेले होते आणि त्यामुळे शिवसेनेचा मोठा विजय म्हणता येईल। पुण्याचा विचार करायला हवा, कारण पुणे जिल्हा परिषदेमध्ये भाजपपेक्षा जास्त जागा या सध्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत। मगाशी आपण जे ग्राफिक्स पाहिलं, मावळ गणात तर राष्ट्रवादीची सत्ता आलेली आहे। 10 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सांगली, आटपाडी, करगणी गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर वाळव्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 7 जागांवर शरद पवारांचे उमेदवार विजयी झालेले आहेत। आपण पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलत होतो, तर पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांचं ते स्वप्न होतं की पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली पाहिजे आणि काही अंशी अजित पवारांचं हे स्वप्न साकार होताना दिसतंय। पुणे जिल्ह्यामधल्या सगळ्या प्रचारामध्ये अजित पवारांनी अगदी शेवटपर्यंत स्वतः जातीने लक्ष घातलेलं होतं। ज्या प्रकारे पुणे महापालिकेची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केलेली होती, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती, त्या पराभवानंतरही ते एक दिवसही थांबले नाहीत आणि त्यांनी लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली होती आणि त्याचं फळ आता राष्ट्रवादीला मिळताना दिसतंय। अर्थात अजित पवार आता हे यश पाहताना नाहीयेत आपल्यात, मात्र अजित पवारांच्या पक्षासाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे की पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या 25 जागा विजयी झालेल्या आहेत। मतदारांनी एक प्रकारे श्रद्धांजली अजित पवारांना मतपेटीतून दिलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण 25 जागा म्हणजे भाजपला सुद्धा मागे टाकलेला आहे। पुणे जिल्हा परिषदेत महापालिकेचा विचार केला तर भाजपला सर्वाधिक तिकडे जागा मिळाल्या, ज्या महापालिकेसाठी जंग पछाडलं होतं अजित पवारांनी, पण आता जिल्हा परिषदेकडे अजित पवारांकडे जास्त जागा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला दिसतात। जितेंद्र कानडे शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा परिषद अणदूर गटातून विजयी झालेले आहेत। भाजपच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेतून पारगाव जरकारावाडी मध्ये विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। सांगली जिल्हा परिषद बागडी मोहिनी खोत भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। धाराशिव जिल्हा परिषद तेर गटातून अर्चना पाटील भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। सर्वाधिक चर्चा झालेली होती त्यांची। धाराशिव जिल्हा परिषद जवळा